दिवाळीच्या तोंडावर पुण्यामध्ये 2 कोटींचा भेसळयुक्त खवा, तूप आणि पनीर जप्त करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासनानं ही मोठी कारवाई केली आहे। गाईचं भेसळयुक्त तूप, भेसळयुक्त खाद्यतेल, भेसळयुक्त दूध आणि पनीर जप्त करण्यात आलंय। भेसळयुक्त बटर आणि भेसळयुक्त वनस्पती तूप आणि भेसळयुक्त भगर सुद्धा जप्त करण्यात आली आहे। या विशेष मोहिमेमध्ये 353 अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली। भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्या 196 आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल। शिवानी, अत्यंत मोठी कारवाई करण्यात आली आहे, काय काय जप्त करण्यात आले? प्रज्ञा, आपण बघितलं तर सणासुदीच्या काळात अनेक ठिकाणी भेसळयुक्त खवा असू देत किंवा बाकी मिठाईसाठी लागणाऱ्या किंवा घरोघरी वापरण्यात जाणाऱ्या ज्या पदार्थ असतात त्यात भेसळ करतात आणि अर्थात ते विकली जातात। आणि या संदर्भातच अन्न आणि औषध प्रशासनानं आता मोठी कारवाई केली आहे। नरहरी झिरवळ आहे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा ही मोहीम त्यांनी राबवली होती आणि या मोहिमेत मागच्या 5 ते 7 दिवसात ही सगळी कारवाई करण्यात आली आहे। यात आपण बघितलं तर खवा, तूप, दूध, पनीर, बटर, वनस्पती बटर आणि भगर अशा अनेक जे पदार्थ आहे ते भेसळयुक्त पदार्थ यांनी जप्त केले आहे आणि अनेकांना नोटीस देखील दिली आहे। आपण सणासुदीच्या काळात अनेक ठिकाणी भेसळ होऊ नये किंवा अनेकांना त्रास होऊ नये यासाठीची सगळी काळजी आहे ती अन्न आणि औषध प्रशासनाकडनं घेतली जाते आणि त्यासाठीच अशा कारवाया आता सध्या पुणे शहरात केल्या जात आहेत। प्रज्ञा। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।